आज जेवणामध्ये पालकची अशी सुकी भाजी बनवलेली होती. तर ह्या सुक्या भाजीमध्ये मी थोडीशी मूग डाळ टाकत असते, जेणेकरून भाजी टेस्ट खूप छान येते. आणि इथे विशूसाठी नाश्त्याला मी ओट्स बनवले होते, जे की मसाला ओट्स होते ते. आणि आमच्यासाठी इथे नाश्त्याला उत्तप्पे बनवणार होते. तर नाश्त्याला थोडा वेळ होता, तर त्याच्या आधी मी इथे बेडशीट हातरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच इथे नाश्त्याला बनवायला पण घेतलं. तर उत्तप्पे बनवताना मी इथे काही जास्त काही त्याच्यात ॲड नव्हतं केलेलं. टोमॅटो आणि कांदाच टाकलेला होता, माझ्याकडे कोथिंबीरही नव्हती आणि हिरव्या मिरच्या नव्हत्या टाकल्या. मी लाल तिखट टाकलं होतं. मला असे लाल तिखट टाकून उत्तप्पे कधी कधी खायला आवडतात. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे बाल्कनीमधून बसून विशू आणि मी नाश्ता करत होतो. तर विशू इथे कॅमेऱ्याकडे पाहून चालू होतं त्याचं असं नाश्ता करणं. आणि आज दुपारच्या जेवणामध्ये ही पालकची भाजी सुकी, चिवडा, चपाती